संभाजीनगर संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आलाय का? स्ट्राईकला येतो शब्बीर आणि नॉन स्ट्राईकला येतो शांतिकुमार, की मला वाटतं शब्बीर यांना पाठीमागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. शांतिकुमार नॉन स्ट्राईकला आणि पहिलं षटक या ठिकाणी मला वाटतं अक्षय पेठ यांच्याकडून टाकलं जाणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी म्हटल्यानंतर झपकन थोडासा आत त्या ठिकाणी येतोय चेंडू आणि अ, चेंडू दरम्यान दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला जातो. यष्ट्यांकडे चेंडू चालला होता, परंतु शब्बीर यानं थोडंसं लक्ष दिलं. चेंडू थोडासा यष्ट्यांपासून बाजूला केला आणि एक निर्धाव चेंडू ठरतोय. पहिला चेंडू निर्धाव ठरतो आणि गोलंदाजा दृष्टीनं आपल्या स्पेलमधला पहिला चेंडू निर्धाव ठरणं किंवा एखादी धाव घेणं हे निश्चित चांगलं असतं. पुढचा चेंडू घेऊन या चेंडूवर ताकदवार फटका मारण्याचा प्रयत्न, झेलबादचं अपील, परंतु चेंडू मला वाटतं यष्टिरक्षकाच्या हातातून फर्स्ट स्लिपला जातोय. चेंडू अडवला जातोय. अण्णा चेंडू अडवतायत आणि दरम्यान एक चेंडू पुन्हा निर्धाव ठरतोय. 2 चेंडू टाकले. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत समाधान साठे त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षण करतायत. आज त्यांनाही खेळण्याची एक संधी, आपली कामगिरी उंचवण्याची, कामगिरी दाखवण्याची संधी या सामन्यातून असणार आहे. पुढचा चेंडू अक्षय पेठेचा. चेंडू शॉर्ट पिच चेंडू, अतिशय जबरदस्त फटका. चेंडू टोलवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार 6 धावांसाठी. थोडासा शॉर्ट पिच चेंडू, परंतु फटका अतिशय सुरेख आहे. आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा त्या संदर्भात सर. थ्रो बॉलसाठी मला वाटतं आपण पाठीमागं पण आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय पेठे याच्या चेंडूवर मारलेला हा फटका होता. पंचांचा निर्णय आलेला इकडं. फेअर डिलिव्हरी असा सलीम सरांनी मला वाटतं निर्णय दिलेला आहे. प्रवीण सरांनी निर्णय दिलेला आहे. पुन्हा एकदा खेळा सुरू होते. अक्षय पेठे राईट आर्म ओव्हर द विकेट शब्बीरसाठी. या चेंडूवर पुन्हा एक ताकदवान फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय. पुन्हा एकदा आपल्याला पिक्चरमध्ये दिसत आहेत समाधान साठे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आताही आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. आणि 2 चेंडू मला वाटतं त्यांनी अडवलेत, परंतु पाठीमागच्या चेंडूवर जर आपण पाहिलं की पाठीमागच्या चेंडूवर मारलेला षटकार अतिशय नेत्रदीपक षटकार होता. धावसंख्या 6 धावांवर आहे. 3 चेंडूंचा खेळ या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक संमिश्र अशा पद्धतीचं षटक म्हणता येईल. चांगली गोलंदाजी. फक्त एक चेंडू शॉर्ट पिचचा जो शब्बीर यांनी षटकार मारला होता. त्यानंतर मात्र अक्षय पेठेची उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू या चेंडूवर पुन्हा आहे अतिशय सुरेख, अतिशय सुरेख चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर झपकन आपली दिशा बदलतोय आणि फलंदाज चकतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हाताला चेंडू लागून त्या ठिकाणी तिथं थांबतोय आणि निर्धाव ठरतोय. एकंदरीत 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा दिल्यात. म्हणजे एकंदरीत आतापर्यंतचं हे चांगलं षटक आहे. तरीही अजून शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शब्बीर तयार आहे. तो सामना करेल तो अक्षयच्या पुढच्या चेंडूचा. या चेंडूवर चेंडू बॅट चिकट घेऊन जातोय त्या ठिकाणी आणि फर्स्ट स्लिप मध्ये पुन्हा एकदा समाधान साठे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. समाधान अण्णा या नावानं परिचित असणारा खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण अगदी चपळाईने चेंडू अडवतोय. अगदी एक क्षणभर वाटलं होतं की चेंडू सीमा रेषेकडे जाणार, परंतु अतिशय आणि मला वाटतं खास त्याच साठी नाना साठे यांनी त्यांना त्या ठिकाणी प्लेस केलं असावं. चेंडू अडवलाय, निर्धाव ठरतो आणि पहिल्या षटकाचा खेळ जमतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 6 आहे. या षटकाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त एकच प्रोडक्टिव्ह शॉट होता षटकारासाठी आणि आता 5 चेंडू अतिशय सुरेख टाकले होते. म्हणजे अक्षय पेठेचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. खरं तर तुम्हाला धावा मिळताय, षटकार आलाय. त्यानंतर खरं तर ज्यावेळी चेंडू तुमच्या बॅटला व्यवस्थित लागत नाही, त्यावेळी एकेरी दुहेरी धावा घेत अधिक थोडंसं पुढे जाता येईल अशा पद्धतीचं चित्र असताना शब्बीर सातत्यानं फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न करत होता. पाहूयात आता. आता स्ट्राईकला येतोय तो मला वाटतं शांतिकुमार स्ट्राईकला येतोय. बराच वेळ म्हणजे पहिले 6 चेंडू नॉन स्ट्राईकला थांबून सामना पाहत होता. शब्बीरची फलंदाजी पाहत होता. आता वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी विजय येतोय. विजय राऊत हा गोलंदाज येतोय. आम्ही ज्याला डोनगावचा विज्जू म्हणतो. तोच एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. अतिशय चतुरस्थ एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडून एक चांगल्या षटकाची अपेक्षा आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. विजय राईट आर्म विकेट. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पाहायचंय. चेंडू बॅट चिकट घेऊन हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय.
आत्ताचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. उचलून मारण्याचा प्रयत्न, चेंडू कदाचित हातातून बॅट सुटली, परंतु त्या ठिकाणी बॅटकट चेंडू झालेला होता. एकाच वेळी 2 गोष्टी आपल्याला आकाशामध्ये दिसत होत्या. म्हणजे समोरच्या बाजून जर पाहिलं आपण, तर बॅट ही हवेमध्ये दिसते आणि चेंडू ही हवेमध्ये दिसते. काय झेलावा असा प्रश्न पडला असता. कदाचित गल्ली क्रिकेट खेळत असताना जर हातातून बॅट सुटली आणि बॅट शिवली तर फलंदाज बाद, अशा पद्धतीचा नियम असायचा. परंतु तो नियम खरं तर नाहीये. परंतु या ठिकाणी फलंदाज मात्र शांतिकुमार बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर मी मगाशी सांगितलं, की विजय राऊत पाठीमागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. एक चतुरस्र गोलंदाज आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या फलंदाजाला काय गोलंदाजी करायची याचं नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये आहे. गोवर्धनसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू यावेळी टोलवलाय, चेंडू हवेत. पायचं एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. पुन्हा एकदा सचिन साठे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय आणि सुरेख झेल त्या ठिकाणी सचिन साठे टिपतोय. फलंदाज बाद होतोय. परंतु विजय राऊत 2 सलग चेंडूवर 2 बळी मिळवतायत. महत्वाचं षटक आणि आता हॅट्रिकवर पोहोचतोय. काय व्हायचंय, काय होणार पाहायचंय. परंतु ज्या पद्धतीची फलंदाजी सर आपण पाहतोय, की षटकार मारतोय, परंतु त्यानंतर एखादं एकेरी दुहेरी धावा घेण्याकडे लक्ष दिसत नाही आणि त्यामुळं स्ट्राईक आणि बऱ्याचदा सर हे पण गोष्टी महत्त्वाच्या असतात, की तुम्ही फटकेबाजी करत असताना एकेरी दुहेरी धावा घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. अधिक वेळ तुम्हाला त्या ठिकाणी घालवता येतो. कॉन्फिडन्स वाढत असतो. पुढचा चेंडू विजयाचा. चेंडू यावेळी चेंडू तडकावलाय. चेंडू जातोय. थोडंसं शफल झाले होते. दरम्यान चेंडू गेला होता तो मिड विकेटच्या दिशेने. सचिन साठे पुन्हा येतोय. चेंडू अडवतोय आणि 1 धाव मिळते. एकंदरीत 3 चेंडू या षटकामध्ये मला वाटतं आत्तापर्यंत विजय राऊत यांनी टाकलेले आहेत आणि 3 चेंडूवर 2 बळी मिळवलेले आहेत. 1 धाव दिलेली आहे. एक चांगलं षटक. पाठीमागच्या षटकामध्ये अक्षय पेठे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा दिल्या होत्या. धावसंख्या या एका धावेने वाढते. 7 धावांवर पोहोचते. हा चेंडू पुन्हा एकदा टोलवलाय. चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षकापासून निश्चित दूर आहे. नो मॅन्स लँड ज्याला म्हणतो अशा ठिकाणी चेंडू पडतोय. सचिन साठे यांचं क्षेत्ररक्षण होतंय आणि त्या ठिकाणी 1 धाव आत्ताची मिळते. थोडंसं थ्रो बॅकअप करण्यासाठी विजय राऊत अगदी त्या प्लेयरच्या अंगावर त्या ठिकाणी गेले होते. काहीचा स्ट्राईकला आता पुन्हा एकदा येतोय तो. सद्दाम येतोय स्ट्राईकला. आता सद्दाम सामना करेल तो विजयच्या गोलंदाजीचा. विजय उत्कृष्ट गोलंदाजी, अतिशय छान गोलंदाजी या षटकामध्ये त्याने केलेली आहे. हा चेंडू यावेळी थोडेसे शफल झाले, ऑफ बाहेर गेले. तिथून चेंडू मारण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्यांवरून जाणारा चेंडू आहे आणि पंचांवर त्याचा कोणताही परिणाम नाही. आपण मगाशी चर्चा करत होतो, की या स्पर्धेच्या निमित्तानं सलीम दाळवाले आणि प्रवीण सर हे जे पंच आहेत सर, अतिशय अनुभवी पंच आहेत. त्यांच्या पंचांचं जे डिसिजन मेकिंग आहे सर, अगदी अफलातून आहे नक्कीच. विजय राऊत पुढचा चेंडू. चेंडूवर ताकदवान फटका जागेवरून मारण्याचा प्रयत्न करतायत. यष्टीचीतचं अपील त्या ठिकाणी होतंय. परंतु पंचांवर पुन्हा एकदा कोणताही त्या ठिकाणी परिणाम नाही. प्रताप कदम ह्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांचं काम पाहतायत. चेअरमन नावानं प्रसिद्ध असणार हे व्यक्तिमत्व युवा खेळाडू आणि बरोबर 2 षटकांचा खेळ संपतोय सर. 2 षटकामध्ये त्या ठिकाणी धावसंख्या आहे ती 8. पहिल्या षटकामध्ये अक्षय पेठे यांनी 6 धावा दिल्या. या षटकामध्ये 2 बळी घेत सर 2 धावा दिल्यात. कसं पाहताय सर सामन्याकडे? नाही, नक्कीच. खरं तर या गोलंदाजाचं कौतुक का करावं लागेल? स्लोअर चेंडू सर आणि खरं तर आणि ऑप्टमच्या बाहेर टाकलेले चेंडू आहेत. त्यामुळे सर फलंदाजाला जास्तीची गती भेटत नाहीये आणि या विकेटवरती जेवढी तुम्ही गती देणार ना, तेवढे बॉल आउट ऑफ द पार्क जातील. आयनसाठी ते पारितोषिक आलंय अन् अर्थातच फिरोज सर अत्तार यांच्याकडून मात्र पारितोषिक आले प्रत्येक विकेटसाठी ₹100 पारितोषिक आहे. खरं तर पाठीमागच्या मॅचमध्ये सर चांगली गोलंदाजी केली होती. नितीन नानाने थोडेसे आता तिथे उत्साह वाढवताना तुम्ही पाहताय. त्याबरोबर थोडीशी चर्चा झाली आहे. कारण नितीन नानांना माहिती आहे आता मॅच थोडीशी आपल्या बाजूने झुकताना पाहत आहे. आणि आजचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू आहे थोडंसं आणि शफल होत चेंडू तडकावला. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. थोडीशी दिशा या ठिकाणी हरवले होते आणि तर सातत्यानं आपण मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये हे चित्र पाहत असतो, की फलंदाज सातत्यानं मूव्हमेंट करतायत. म्हणजे शफल होत आहेत, कधी ऑफ बाहेर जातात, कधी स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न असतो आणि अशा वेळी गोलंदाजाला गोलंदाजी करणं तितकंसं सोपं नसतं. योग्य कॉन्सन्ट्रेशन, फलंदाजाची शेवटपर्यंत मूव्हमेंट पाहणं आणि आत्ताचा चेंडू निश्चित चांगला होता. फक्त दिशा थोडीशी मिडल आणि लेग स्टंपकडे जाणारी थोडीशी शरीराच्या बाजूनं आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाज मला वाटतं शब्बीर यानं पुढचा चेंडू चेंडू यावेळी टोलवलाय. चेंडू जातोय लॉंग क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहायचंय. चेंडू अडवण्याची संधी आहे. चांगला चेंडू यावेळी मात्र चांगलं कमबॅक म्हणता येईल. पाठीमागच्या चेंडूवर धावबाद होण्याचा धोका पाहूयात काय होणार. परंतु यष्टीरक्षकाला मात्र त्या ठिकाणी यष्ट्यांवर चेंडू मारता आला नाही. एक धाव आत्ताची मिळते. एका धाव्याने धावफलक घालतोय. धावसंख्या बदलते. धावसंख्या मला वाटतं 13 धावांवर पोहोचते. म्हणजे एकंदरीत 3 चेंडूमध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि 2 चेंडू.
त्याचा चेंडू थोडंसं चेंडू टाकल्यानंतर थोडासा बॅलन्स त्या ठिकाणी गेला होता. दरम्यान तिसरा चेंडू होता. तिसऱ्या चेंडूवर आत्ताची ही 1 धाव आत्ताची मिळते. मला वाटतं फलंदाज सद्दाम यानं मारलेला हा फटका होता. एक धाव आत्ताची मिळते आणि युवा गोलंदाज अजूनही त्याला बराचसा प्रवास याच्यामध्ये करायचा. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी निश्चितच अपेक्षा ठेवायला हरकत नाही. फक्त एक गोष्ट आहे, अजून फिटनेसवर जितकं सर अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल, तितका तो चांगल्या पद्धतीने एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून माडा शहरामधून नक्कीच पुढे येण्याची आपल्याला याच्याकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कारण फिटनेस हा सगळ्या गोष्टीतील फरक असतो. तुमच्या स्किलला फिटनेसची जोड असली, की तुम्ही एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुढे येत असतात. दरम्यान पुढचा चेंडू. हा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू अडकावलाय. चेंडू लॉंग ऑन दिशेने जातोय. मला वाटतं त्या ठिकाणी अमोल गोसावी चेंडू अडवतायत आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तेवढ्याच चांगल्या पद्धतीचे वन ॲक्शनमध्ये पण सर आपण चर्चा करत होतो, की कदाचित सर मला या ठिकाणी आठवण होते मोनूची, की मोनू ही अशाच पद्धतीने या मैदानावर त्यानं अगदी 13-14 वर्षांचा असताना तो गोलंदाजी करायचा. असा थोडासा जास्त असणारा रणअप गोलंदाजीची स्टाईल ही आपल्याला कदाचित थोडीफार अशा पद्धतीची, परंतु जबरदस्त खेळाडू म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेला. पुन्हा एकदा अयान. हा चेंडू यावेळी टोलवलाय. चेंडू हवेमध्ये पाहायचंय आणि चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी. आणि स्विंग टाकण्याच्या नादामध्ये चेंडूचा टप्पा थोडासा बॅटच्या टप्प्यामध्ये पट्ट्यामध्ये आणि चेंडू टोलवलाय 6 धावांसाठी. आणि मला वाटतं या ठिकाणी हा जो षटकार येतोय सद्दाम्याच्या बॅटतून, तर आत्ताचा चेंडू थोडासा टप्पा अगदी पुढे गेला आणि षटकार गेला सर. नाही, नक्कीच. जिथे खरं तर त्याचं कौतुक करावं लागेल. एक नौका खेळाडू आणि बरचसं काही सर शिकण्यासारखं आहे. कारण व्यावसायिक क्रिकेटमध्ये खरं तर प्रथमच आलेला आहे आणि खरं तर नितीन नानांचं मी कौतुक करेल. त्यांचं खरं तर कौतुक का करेल? कारण एखाद्या नवख्या खेळाडूला खरं तर त्यांनी संधी दिली आहे. मॅच जरी नॉकआउट स्टेजमधील असेल ना, तरी सुद्धा त्याला संधी दिली आहे. पहिला बॉल थोडासा चुकीचा पडला. परंतु त्यानंतरचे आलेले चेंडू मात्र अप्रतिम आहेत. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस मात्र वाईड लाईनच्या बराचसा बाहेर आहे. तिथे सलीम सरांचे दोन्ही हात अगदी एका सरळ रेषेमध्ये समांतर होत आहेत. धावफलकावरती धाव जर पाहिली अवंतर धावेने 22 धावा. अगदी शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकाच्या बाबतीत अनालिसिस आपण नंतर शेवटी षटकानंतर करणार आहोत. तर तो आत्ताचा चेंडू ही जी दिशा आहे सर, ही दिशा अगदी ठेवता येईल. कदाचित कट करता येतील चेंडू. वेगवेगळ्या पद्धतीनं फलंदाजांना बुचकळ्यात पाडता येतील वेगवेगळे चेंडू. त्यामुळे हा चेंडू यावेळी मात्र टोलवला. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू गेला आणि यावेळी पुन्हा एकदा हवाई हल्ला होतोय. चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा बॅटमध्ये गेले आणि वाईड चेंडू टाकला होता आणि पुन्हा षटकार. 7 धावा या चेंडूवर आत्ता गेलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत थोडंसं महागडं ठरणारं षटक म्हणता येईल. आणि धावसंख्या पोहोचते ती 28 धावांवर. तब्बल मला वाटतं 20 धावा या षटकामध्ये खर्ची पडलेल्या असाव्या. परंतु क्रिकेटचा हा भाग आहे. 2 षटकं पहिली चांगली टाकली होती. अक्षय पेटेनं पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. पाठीमागचं षटक विजय राऊतांनी टाकलं होतं. त्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. आणि बघा क्रिकेटमध्ये अनिश्चितता आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं होणारे बदल आहेत. एक षटक सामन्याचं चित्र बदलत असतं. असं मी सातत्यानं म्हणत असतो सर. पाठीमागच्या षटकामध्ये 20 धावा. एकंदरीत 3 षटकानंतरची धावसंख्या 28. खरं तर स्कोरबोर्ड थांबला होता. परंतु जिथे आयनकडून थोडेसे चुकीचे बॉल. खरं तर हा बॉल जो होता ना ऑफ बाहेरचा बॉल होता. परंतु बॉल बराचसा दूरवरती टाकला होता. त्यामुळे बॅट्समनला बरेचसे संधी भेटले आणि ऑफ बाहेर जाऊन अगदी टीप विकेटचं क्षेत्र तिथे निवडलं. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 धावा. तर गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर्स नेम अमोल, अमोल गोसावी ना? अमोल गोसावी सर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेले. 3 षटकांचा खेळ, 28 धावा. आता इथून पुढे टीम माडाला संघाला कमबॅक करावं लागणार आहे. रेल्वे पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित आहे. आणि सर संघाच्या दृष्टीने त्याचं एक महत्त्वाचं षटक असणार आहे. सामन्याची दिशा ठरवणारं हे षटक असेल. जर चांगलं षटक झालं तर युवा संघाच्या दृष्टीनं पाहायचं. परंतु चेंडू यावेळी थोडासा एक चांगला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न बॅटवर व्यवस्थित कनेक्ट झालेला नाही. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. सचिन साठे एक वेगवान खेळाडू आहे. त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेनं निश्चितच समाधानी असतील युवा संघातील खेळाडू, कारण पाठीमागच्या षटकामधील जी थोडीशी अधिक धावा जमवल्या होत्या. त्यामुळं हे षटक पुन्हा कमबॅक करण्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. अमोल गोसावी यांचा पहिला चेंडू व्यवस्थित झालाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि यावेळी मात्र सुरेख चेंडू अगदी अष्टनमध्ये साप त्रिफळाची धोतोय फलंदाज. आणि शफल झाले होते. आणि सर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुम्हाला तुमचे स्टम्प्स कुठं आहेत हे माहिती असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण गार्ड घेत असतो सर. परंतु शफल झाले होते. त्यांना वाटलं चेंडू वाईड जाणार आहे म्हणून त्यांनी लिफ्ट केला होता चेंडू आणि चेंडू अगदी मिडल स्टंपला बुंद्यामध्ये पडलाय सर. काय सांगाल? त्यावेळेस तुम्ही स्टंप कव्हर करताना त्यावेळेस तुम्हाला तुमची लेग स्टिक कुठे ही खरं तर माहिती असावी आणि इथे अगदी मिडल स्टिक खरं तर मैदानाच्या आतमध्ये उडालेले आहे. त्यामुळे विकेट आले. पुन्हा एकदा सर माडा टीम मात्र मॅचमध्ये येते. पाहावं लागेल पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. यस, यावेळेस लोअर गतीचा बॉल पुढे टाकलाय. क्षेत्ररक्षक केवळ पाहत बसेल.
आणि चेंडू जातोय सरळ काऊ कॉर्नरच्या वरून 6 धाब्यांसाठी. उंच हवेमध्ये आणि त्यावेळेस बॉलने कापलेलं अंतर हे सुद्धा खूप महत्वाचं होतं. तर आल्या षटकार आलाय. पुन्हा एकदा टीम पिंपळनेर कमबॅक करते. गणेशच्या बॅटमधून अगदी आलेला अगदी षटकार आहे. सातत्यानं सर हे बदल होत असतात क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय प्रत्येक चेंडू बरोबर सामन्याचं चित्र बदलतंय. अमोल गोसाव्यांचा हा चेंडू यावेळी मात्र पाहायचंय. चेंडू निश्चितच उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पडतोय. आणखीन बाहेर जातोय. पंच त्या ठिकाणी इशारा करतायत अवांतर धावेचा. आणि सर पंचांच्या बाबतीत पण सर आपण सातत्यानं बोलतोय. सलीम सर आहेत किंवा प्रवीण सर आहेत. अतिशय उत्कृष्ट असं पंचांचं काम ते या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतायत. स्पर्धा अगदी उत्कृष्ट होण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा सहभाग महत्वाचा असतो. परंतु एकंदरीत वाईड चेंडू ठरतोय. परंतु पाठीमागचा चेंडू थोडंसं बॅटमध्ये गेलो आणि गणेश आल्या त्यानं फटकेबाजीनं षटकारानं आपलं खातं खोललं होतं. पुढचा चेंडू घेऊन चेंडू पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडे घेऊन हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्या ठिकाणी मला वाटतं अर्जुन गोसावे आहेत आणि ते एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी टिपतायत पूर्ण करतात. फलंदाज बाद होतोय. परंतु आपण या षटकामध्ये पाहिलं की एक षटकार मारलाय सर. 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत आणि एकंदरीत या षटकातील मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 7 धावा दिलेत, 2 बळी मिळवलेत. म्हणजे एकंदरीत पुन्हा एकदा या 2 चेंडूमुळे पुन्हा एकदा सामन्यामध्ये युवा संघाचा अधिक चांगल्या पद्धतीने पकड चढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहता खरं तर सद्दाम नॉन स्ट्राईकला आहे. ही खरं तर पिंपळनेर संघासाठी थोडीशी मात्र अडचणीची गोष्ट आहे. कारण 2 बॉल बाकी आहेत सर. आता इथे 1 बॉल तर फलंदाज खेळणार म्हणजे एका बॉलचा कदाचित तो सामना करू शकतो. पाहावं लागेल. शब्बीर सॉरी इथे पुढचा बॉल अमोल यांच्याकडून. वाह! लोअर फुलटॉसचा बॉल अगदी पुढे टाकलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे शब्बीरने मात्र थांबवलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 बॉल टाकून झालेत. 8 धावा खर्च केले. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर धावा झाल्यात त्या 36 धावा. अजून एक गोष्ट असते की सर सातत्यानं आपण डे क्रिकेट खेळत असतो. तसं पाहिलं तर नाईट क्रिकेट खेळण्याची संधी बऱ्याचशा आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना कमी मिळत असते. आणि याच्या वेळी अचानक तुम्ही जाताय आणि एखादी महत्त्वाच्या सामन्यामध्ये नाईटचा सामना पाहूयात. शेवटचा चेंडू आणि यावेळी मात्र टोलवला चेंडू हवाई बाहेर सरळ सीमा रेषा पार 6 धावांसाठी. आणि पुन्हा एकदा शब्बीर त्या ठिकाणी दिसतोय सर. स्ट्राईक मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. षटकार मिळवला आणि याबरोबर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आणि पहिल्या डावानंतर धावसंख्या आहे ती 42. ते एवढ्या वेगानं 2 षटकार या षटकामध्ये आले आणि चांगली धावसंख्या सर उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्की 2 ओव्हर सर मला वाटतं केवळ 8 धावा तिथे होत्या आणि पुढे जर धावा पाहिल्या ना सर अगदी पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे वाढलेले आहेत. समालोचन कक्षामध्ये या सामन्याचं या स्पर्धेचं अतिशय नीटनेटकं अशा पद्धतीचं व्यवस्थापन जे करतायत असे आमचे मित्र सन्माननीय श्रीकांत काशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचे हार्दिक स्वागत. परंतु आपण सामन्याकडे सर येतोय की ज्या पद्धतीनं मला वाटतं आशिष सर पण माझ्याशी जोडले जात आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत. तोच लाल करून सध्या आल्यामुळे थोडंसं त्यांचं बोलण्याचं नकार देत आहेत. जेवण झालेलं आहे. त्यानंतर चोच लाल करून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आपलं हार्दिक स्वागत. परंतु स्पर्धा अगदी जबरदस्त आहे आणि आज ग्रामीण भागातील संघ आहे. परंतु ज्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. पाठीमागचा सामना पिंपळेर आणि मोडणी अगदी रंगतदार झालेला सामना होता. आताही युवा संघाचा हा सामना चालू आहे. संमिश्र अशा पद्धतीचं सातत्यानं परिस्थिती बदलताना दिसते. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी 8 धावा त्यानंतरचा पुढचा प्रवास आणि एकंदरीत शेवट जो झालाय तो मला वाटतं 42 धावा जमवून 43 धावा जमवण्याचं आव्हान. म्हणजे 2 षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेटमध्ये काय म्हणतं क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. तर ते हे आहे. आणि विशेष करून शॉर्टर फॉर्मॅटच्या खेळामध्ये असे बदल आपल्याला पाहायला मिळतात की एक षटक लागत असतं. एखादा षटक गोलंदाजा दृष्टीनं किंवा फलंदाजा दृष्टीनं असतं की त्या षटकामध्ये तुम्ही धावा जमवल्या की त्या सामन्यामध्ये परत त्याची संधी मिळत असते. तशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं. तरीही मी म्हणेन की 4 षटकामध्ये 43 धावा या मैदानावर टेनिस बॉल आहे, सिमेंट विकेट आहे आणि या कंडिशनमध्ये या मैदानावर या धावा नक्कीच शक्य आहेत. काय सांगाल काशीद सर? धन्यवाद. सर नक्कीच 4 षटकामध्ये 43 धावा. निश्चितपणे चेसेबर आहेत सर. अगदी आपला पान खाण्याचा फील सगळ्यांना कदाचित आपल्या शब्दांमधून आलेला असावा. हरीफ भाई पण खुश आहेत हा आवाज ऐकून. निश्चित त्यांच्याही लक्षात आलंय की काहीतरी समथिंग इज हॅपनिंग. काहीतरी होतंय त्यामुळे आवाज थोडासा वेगळ्या पद्धतीने येत होता. परंतु पुन्हा एकदा सामन्याकडे येऊयात. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 43 धावा जमवायचे. नक्की आवाक्यातील प्रत्येक षटका पाठीमागे सर 10 ते 11 धावांची सरासरी ठेवायची. आणि बऱ्यापैकी सामन्याचं भवितव्य नानांच्या फलंदाजीवर आहे. नक्की परंतु सर सातत्यानं आपण पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं की नाना थोडासा अडखळत खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. एक षटकार मारला होता परंतु सामना जिंकण्याची नक्की क्षमता त्याच्यामध्ये, सामन्याचं चित्र बदलवण्याची क्षमता त्याच्यामध्ये, अधिक जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी फलंदाजी तो करू शकतो. काय होणार नक्कीच आपल्याला थोड्या वेळामध्ये या ठिकाणी
कधी काही चेंडूमध्ये कदाचित सामन्याचा दिशा आपल्याला त्या ठिकाणी सर दिसू शकेल. सर 24 चेंडूत 43 धावा जमवायचेत आणि नाना असे फलंदाज आहेत ज्यांनी तुळजापूर संघाविरुद्ध सर 16 चेंडूमध्ये 50 धावा काढल्या. नक्की सर, आज ही अनगरमध्ये झालेली ती स्पर्धा आठवते की त्या स्पर्धेमध्ये तुळजापूर सारखा तुल्यबळ संघ समोर असताना नानाची बॅट त्या ठिकाणी तळपली होती. तर पाठीमागच्या अनेक वर्षांपासून पाहतोय की हा खेळाडू थोडासा खेळाच्या मैदानापासून दूर आहे. राजकीय मैदानावर त्या ठिकाणी फटकेबाजी करत असतो. अधिक चांगल्या पद्धतीचे सामाजिक क्षेत्रामध्ये कामगिरी करत असतो. अगदी एक मित्रपरिवार, मोठा मित्रपरिवार घेऊन नाना काम करत असतो. आणि सर ही स्पर्धेची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन फलंदाजी करणं सर सोपं नाही. नक्कीच अतिशय कठीण आहेत, परंतु अतिशय लीलया तो सांभाळत असतो आणि उत्तमचा पहिला चेंडू. पिच चेंडू यावेळी चेंडू धाडलाय त्या ठिकाणी डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेकडे जातोय पाहायचंय आणि मला वाटतं सीमारेषेच्या एक क्षणभर वाटलं की चेंडू कदाचित सीमारेषेच्या पार केलाय का, परंतु त्या ठिकाणी थोडंसं इथून लक्षात आलं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चेंडू अडवला जातोय आणि मला वाटतं 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. परंतु शॉर्ट पिच चेंडू होता सर, या चेंडूवर अधिक धावा जमवता आल्या असत्या. नक्कीच, नक्कीच. सर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सर खास उपळईवरून गोरख वाकडे, विनोद गाडेकर, अमोल शिंदे भाऊसाहेब आलेत. त्यांचंही या ठिकाणी मनःपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय अमोलजी शिंदे, वाकडे साहेब या सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा उत्तम यांचा पुढचा चेंडू. त्यावेळी हा चेंडू थोडासा फुल्लेन चेंडू आहे. चेंडू तडकावलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू धाडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय, चेंडू अडवतोय. एक धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा मिळते आणि नाना चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट करतायत, परंतु अधिकही चांगल्या पद्धतीनं. तर फटक्याची सुंदरता कधी आहे, फटका लॉंग कधी जाणार आहे, लांब कधी जाणार आहे, त्यावेळी फटका बॅटवर प्रॉपरली मिडल होईल आणि तो मिडलचा फटका आतापर्यंत नानाचा जर एक षटकार पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिला तर नंतर पाहायला मिळाला नाही, परंतु नक्कीच कमबॅक नानाला त्या ठिकाणी करता येईल सर. नावाप्रमाणेच नाना तारा अंगात आहेत त्यांचे असे नाना. तुमचा चेंडू यावेळी उत्तम आहे सर चेंडू. अमोल अमोल अ, गोसावी साहेबांसाठी आत्ताचा हा चेंडू होता. थोडासा खाली राहणारा चेंडू होता आणि आपण पाहतोय की अमोल याच्याकडे ही फटकेबाजी करण्याची क्षमता. एक महत्त्वाचा फलंदाज आज सलामीला आलेला आहे, नानाबरोबर सलामीला आलेला आहे. सामना जिंकायचा असेल तर या 2 फलंदाजांची फलंदाजी नक्कीच महत्त्वाची असणार आहे, परंतु उत्तम प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी करतोय हे मात्र नक्की. या चेंडूवर एक उत्तुंग अशा पद्धतीचा फटका. चेंडू टोलला गेला चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि अगदी बॅटच्या फ्लो मध्ये, बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला हा चेंडू आणि अगदी हवाई हल्ला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि चेंडू टोलला. आता एक क्षण असं वाटलं की चेंडू त्या ठिकाणी अगदी जबरदस्त अशा पद्धतीचा फटका. 6 धावा युवा संघासाठी मिळत आहेत. 6 धावांनी धावसंख्या वाढते, 10 धावांवर पोहोचते. याचा हा चेंडू यावेळी पुढे सरसात मारण्याचा प्रयत्न आणि सर उत्तमच्या गोलंदाजीचं एक वैशिष्ट्य पहा की थोडासा उंचीनं त्या मानानं अगदी मध्यम उंची असणारा हा खेळाडू आहे. थोडीशी साईड आर्म अशा पद्धती ऍक्शन येते. चेंडूला टप्पा अधिक मिळत नाही. चेंडू थोडासा खाली राहतो. यावेळी आपण पाहिलं की थोडासा अटॅक करत फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता, निर्धाव ठरला होता. पुन्हा एकदा उत्तम हा चेंडू यावेळी पुन्हा एकदा उचललाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. बाद होण्याचा धोका आणि त्या ठिकाणी एक अतिशय चांगला झेल टिपला जातोय. बराच वेळ चेंडूवर नजर टिकवली होती आणि अशा पद्धतीने कदाचित चेंडू त्यांच्याकडे आला होता, परंतु हा झेल घेताना आनंद सर एक गोष्ट कठीण असते की अगदी चेंडूंचा आपण जर पाहतो की लिमिटेशन्स आहेत लाईटला आपल्याकडे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपण तितके प्रकाश झोत आणू शकत नाही. नक्कीच अतिशय चांगल्या दर्जाची प्रकाश झोत व्यवस्था आहे, परंतु एका ठराविक लिमिटच्या वर उंच चेंडू गेला की त्यानंतर चेंडू ज्यावेळी खाली येतो त्यावेळी वेगाने चेंडू येत असतो, त्याचा अंदाज येत नाही, परंतु सुरेख झेल टिपलाय सर. नक्कीच बॉल ज्यावेळेस उंच हवेमध्ये जातो आणि खरं तर प्रकाश झोतामध्ये सर सामने खेळतोय, त्यामुळे बऱ्याचदा वेळेस लाईटकडे जर तुमची नजर जर चुकून गेली ना तर नक्की डोळ्याला थोडासा त्रास होतो. त्यामुळे हा झेल खरं तर अवघड होता आणि तितकासा जज करताना मात्र अत्यंत सुंदर जज केला. विकेट आली आहे सर. धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती धावा झालेत. त्या षटक क्रमांक 1 संपल्यानंतर 10 धावा. नक्कीच सर एक चांगला मूव पाहायला मिळतोय सर. अक्षय पेटेला फलंदाजीमध्ये थोडंसं वर पाठवलं जातं, याच्याकडे ही क्षमता आहे. गोलंदाजी अतिशय सुरेख केली होती. एका षटकामध्ये फक्त मला वाटतं काहीतरी 6 धावा दिल्या होत्या. आता फलंदाजी करण्याची त्याच्याकडे आलेली आहे संधी. शांतिकुमार मला वाटतं पहिल्या षटकानंतर धावसंख्या एकंदरीत आहे ते 10 धावसंख्या आहे. चांगल्या धावा आलेल्या, एक विकेट जरी गेले असले तरी धावा मात्र ठीक आहेत, कारण एक चांगल्या दिशेनं प्रवास आहे. पाहूयात अजून काय होणार. चेंडूची फर अधिक निघाल्यानंतर चेंडू अधिक चांगल्या पद्धतीने टोलवता येईल असं म्हणूयात. शांतिकुमार याचा हा चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर पडून आणखीन बाहेर जाणारा चेंडू आहे.
पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या चेंडू आणि बॅट यांचा कोणताही मोकळा नाही. सर सर हे काशीद सर आपण ही गोष्ट पाहत असतो, की अशा पद्धतीचे शॉर्ट पिच चेंडू ज्यावेळी कट करायचे आहेत ना सर, तुम्हाला त्याचा सराव अधिक चांगल्या पद्धतीने पाहिजे. कारण हँड आय कोऑर्डिनेशन जे म्हणतो, आणि आपण पाहतोय की शांतिकुमार पाठीमागच्या सामन्यामध्ये पण उत्कृष्ट गोलंदाजी शांतिकुमारने केली होती. या चेंडू पुन्हा एक ताकदवान फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय, तुमच्या पायाची मुवमेंट पाहिजे सर. चेंडूच्या लाईनमध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे फटका मारण्यासाठी. थोडीशी अधिक मुवमेंट कदाचित चांगला फटका देऊ शकते असं आपण म्हणूयात. परंतु सध्या चेंडू मात्र निर्धाव ठरतो, आणि शांतिकुमार याचं कौतुक केलं पाहिजे की 2 चेंडूमध्ये निश्चितच आतापर्यंत एकही धाव त्यांनी दिलेली नाही आनंद सर. पुढची हालचाल करावी लागणार आहे. नानाला ऑफ स्टंप कव्हर करावा लागणार आहे, तरच फटके मात्र बसू शकणार आहेत. येस, यावेळेस ऑफ स्टंप कव्हर केला. समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? परंतु रोखलाय तिथे खरं तर नानांनी अक्षयला, आणि एक सिंगल धाव येते सर. एक सिंगल डबल धावेने आता जास्त काय होणार नाही. तुम्हाला मोठे हिट तर खेळावे लागणार आहेत. आणि सर मॅच मात्र नॉकआउट स्टेजमध्ये आहे. जर जिंकला तर स्पर्धेमध्ये पुढे टिकून राहतात, हरला तर टाटा गुड बाय करावं लागणार आहे. नक्कीच आतापर्यंत या षटकामध्ये मात्र धावा कमी मिळाल्यात. फक्त एक धाव आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये मिळालेली आहे. त्यावेळी या चेंडूवर मात्र फटका मारलाय, चेंडू टोलवलाय, आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेकडे, अडवला जातोय, आणि 6 धावांचा इशारा या ठिकाणी येतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं की अतिशय सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता क्षेत्ररक्षक गोवर्धन याच्याकडून. अगदी गोवर्धन पर्वताचं नाव आहे, अगदी पर्वताप्रमाणे हात वर करून अगदी एखादा अभेद्य पर्वत त्या ठिकाणी उभा आहे का अशा पद्धतीनं वाटलं होतं. परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू हातातून सुटून 6 धावांसाठी, महत्वाच्या 6 धावा. पुढचा चेंडू यावेळी त्या ठिकाणी वेगवान, त्या ठिकाणी एक बाउन्सचा इशारा पंचांकडून येतोय, प्रताप यांच्याकडून इशारा येतोय. वन फॉर द ओव्हर असा इशारा त्या ठिकाणी पंच सांगतायत. परंतु सर पाठीमागचा फटका, म्हणजे अक्षय पेठेच्या बाबतीत एक आमच्याकडे एक म्हण आहे की अक्षय पेठेकडे दांड पट्टा आहे असं म्हटलं जातं, की त्याच्या एकदा पट्ट्यामध्ये चेंडू आला की तो टोलवत असतो, आणि अतिशय चांगली फलंदाजी करतो. तर गुणी फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा शांतिकुमार हा चेंडू गाडी टोलवलाय. चेंडू निश्चित थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, अधिक चांगल्या पद्धतीने फटका लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसला नाही, परंतु एक धाव मात्र मिळते. परंतु अक्षय पेठेचं सर नक्की कौतुक केलं पाहिजे. गुणलेखनाचं उत्कृष्ट काम करत असतो. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातत्यानं त्याची महत्वाची भूमिका असते, आणि गोलंदाजी दिली, उत्कृष्ट गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी आलाय, मी म्हटलं की चांगला मूव आहे, आज लवकर पाठवलंय. षटकार मारून सामन्यामध्ये पुन्हा आपल्या नाही, नक्की सर. तुम्ही जसं चर्चा केली त्याला प्रमोट करणं खरं तर खूप पुढे होतं. धावफलकावरती धावा झालेत त्या 18, आणि 12 बॉल किती बाकी आहेत? 25 का? 12 बॉल 25 करायचे आहेत नाना. 12 बॉल आणि 25 सर. मॅच अजून सुद्धा पाठीमागची मॅच जशी होती ना, जिथे 12 बॉल 25 करायचे त्या मोंडेम टीमला, आसिफ अत्तर आले आणि एक षटकार, एक 2 चौकार जिथे आले ना, तशी मॅच पूर्णपणे लूज झाली. आता मात्र नानाला थांबून जमणार नाहीये. तर नक्कीच आहे की सर युवा संघाकडे सुद्धा असे पात्र आहेत. तर ते आसिफ आतार सध्या त्यांनी त्यांचं सगळे जी धुरा आहे ती आयान आतारकडे सध्या सोपवलेलं आहे सर. थोडंसं आरिफ सर सुद्धा चिंतेत आहेत, कारण बरीचशी चर्चा मी ज्यावेळेस पाठीमागे होतो डगआउटमध्ये त्यांच्या, त्यावेळेस त्यांनी बरेचसे कान टोचले खरं तर त्यांच्या खेळाडूंचे, आणि पुन्हा एकदा आता मात्र थोडीशी चिंता आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. परंतु जर नानांकडून एखादा षटकार आला तर आरिफ भाईंच्या चेहऱ्यावरती हास्य मात्र नक्की पाहायला भेटणार आहे. काय होणार मॅच मध्ये पाहावं लागणार आहे. अमर्याचा हा चेंडू वेगवान चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होतोय अक्षय पेठे याच्याकडून. आणि सर आपण पाहिलं की पाठीमागच्या षटकामध्ये शांतिकुमारला एक षटकार जरी मारला असता तरी फक्त 8 धावा गेलेल्या आहेत. म्हणजे या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. धावसंख्या आहे ती 18, 42, 43 धावा सामना जिंकण्यासाठी काढायच्यात. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅट चिकट घेऊन जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने पाहायचंय. चेंडू सीमारेषेकडे जातोय, आणि सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि अशा पद्धतीने आहे की जब असं म्हटलं जातं की घी सीधी उंगली से ना निकले तो टेढ़ी करनी चाहिए. थोडंसं सोज समजूतदारीनं त्या ठिकाणी फटका मारलेला. वाट पाहिली, आणि वाट पाहून शेवटच्या क्षणी बॅट लावली, आपण ज्याला लेट कट म्हणतो, 4 धावा सर मिळाल्या होत्या. नाही, क्रिकेटमध्ये नशिबाची साथ असणं सुद्धा सर खरं तर खूप महत्वाचं आहे. आता हा फटका जर पाहिला तर इथे गोलंदाजाची कोणतीही चूक नव्हती खरं तर सर. परंतु बॅटची कड, आणि खरं तर सर मैदानाचं कौतुक करावं लागेल. जे आउटफील्ड आहे ना, या मैदानाची आउटफील्ड ही मात्र खूप फास्ट आहे, आणि त्यामुळेच खरं तर बरेचसे संघ ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेची पत्रिका पडते ना, तसेच संघ मात्र इथे क्लोज होतो. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. बरीचशी उसळी घेतली आणि अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट बॉल येऊन जमणार नाही सर. चौकार आल्यानंतर नक्कीच तुम्हाला नक्कीच सिंगल सर, डबल धावा घ्यावा आमरची लागणार. उत्कृष्ट गोलंदाजी पाहतोय सर. पाठीमागचा चेंडू पण चांगला होता. आत्ताचा चेंडू अतिशय वेगवान, म्हणजे काशी सरांच्या तोंडातून अशा पद्धतीचा आवाज आला. म्हणजे सुरेख चेंडू आहे. त्याला दिलेली एक दाद होते.
चेंडू यावेळी मात्र टोलवला, चेंडू गेला सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि पुन्हा एकदा अक्षयच्या पट्ट्यामध्ये आलेला चेंडू आणि या पट्ट्यानं चेंडू टोलवलाय 6 धावांसाठी. लाजवाब फटका अक्षय पेटे याच्या बॅटमधून निघणारा आणि या 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती सामना जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान आहे. अगोदरच यापूर्वी आपण सांगितलं होतं. ठीक आहे, पुन्हा एकदा या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वाढते. धावसंख्या 28 धावांवर पोहोचते. ठीक आहे, एवढी ओव्हर कंटिन्यू करा. आपण त्या संदर्भात चर्चा करूयात. परंतु या ठिकाणी पाहूयात, अमोर मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना एक चांगला हल्ला या ठिकाणी आपल्याला अक्षय पेटे याच्याकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमर, राईट अमोर विकेट. चेंडूवर पुन्हा चेंडू टोलला, चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि सरळ सीमारेषा. अरे, त्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणी अडवला जातोय. थोडंसं कॉम्प्युटरमुळे लक्षात आलं नाही. चेंडू अडवला जातोय त्या ठिकाणी आणि मला वाटतं ही दुसरी धाव मिळते. 2 धावा मिळत आहेत आता. त्या ठिकाणी चेक केलं जातंय रिप्लेच्या माध्यमातून. या ठिकाणी आत्ताचा चौकार आहे का हे पाहिलं जातंय. मोहित सर हे या ठिकाणी पाहतायत, पाहूयात. दोन मिनिटं. या ठिकाणी निर्णय येणं अपेक्षित आहे, पाहूयात. परंतु ज्या पद्धतीचा चेंडू होता, फटकाही चांगला होता आणि क्षेत्ररक्षण अगदी शेवटच्या क्षणी हा चेंडू अडवला होता क्षेत्ररक्षकाकडं. सेफ आहे. 2च धावा आत्ताच्या आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. शांती कुमार यानं हा आत्ताचा चौकार अडवला. या शेवटचा चेंडू या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट आर्म विकेट अमर अक्षयसाठी. हा चेंडू निश्चित खराब चेंडू आहे. निश्चित खराब चेंडू आहे. अगदी उजव्या अष्टीच्या खूप बाहेर आहे. लाईन सर योग्य आहे, परंतु थोडासा सेकंड लाईनच्या परंतु तिथून बाहेर जाणारा हा चेंडू असावा. पंचांचा अगदी योग्य अशा पद्धतीने निर्णय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावफलक घालतोय. धावसंख्या 31 धावांवर पोहोचते. अगदी रंगतदार अवस्थेकडे झुकणारा हा सामना आपण सर पाहतोय. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे, यात शंका नाही. शेवटचा चेंडू आहे, पाहूयात. या चेंडूवर पुन्हा एकदा प्ले अँड मिस अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय सर. तर आत्ताच्या फटक्याची गफलत बघा. आत्ताचा चेंडू कदाचित समोरच्या बाजूला खेळता आला असता. चेंडू थोडीशी बॅट तुमची तिरकी फिरली आणि त्यामुळे चेंडूला कनेक्शन त्या ठिकाणी झालं नव्हतं. आनंद सर. नाही, नक्कीच परत पुन्हा एकदा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सर. आता मॅच कोणापर्यंत येऊन पोहोचले तर नितीन नाना. आणि नितीन नाना पहिल्या बॉलवरती काय करणार ना, यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. चला वेळ घेऊ नका. टीम पिंपळनेर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच क्रमांक 4 इथून पुढे अजून 4 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे उशीर करू नका. एक मिनिट तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम पिंपळनेर आपण सांगूयात चेक केलं जातंय तिथे. नितीन नाना आज खरं तर पाठीमागचा इतिहास आठवावा लागणार आहे. पाठीमागे मी काय केलंय आणि मी काय करू शकतो हे आज नितीन नानांना खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. कारण मॅच महत्वाची आहे आणि संघाच्या सर्व अपेक्षा, माडाकरांच्या सर्व अपेक्षा, ते आरिफ सरांच्या सुद्धा, आसिफ सरांच्या सुद्धा अपेक्षा मात्र आता नितीन नानावरती आहेत. पाहावं लागणार आहे. जे गुलाबी कापड आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला. थँक यू. काय नाही, चालू आहे. 2 मिनिटात निर्णय येतोय. तोपर्यंत आपण या स्पर्धेच्या दरम्यान चर्चा करतोय की माढा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय धनंजयराव साठे साहेब यांच्या
वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा चालू आहे. युवा चषक धावसंख्या 42 आहे. 43 ला सामना जिंकायचा आहे. चला चालू करा. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि आपण हा स्कोर मगाशीही सांगितला होता तुम्हाला. 42 धावा आहेत. 43 धावाला सामना जिंकायचा हे मगाशी सामना सुरू होण्याच्या अगोदर पण आपण सांगितलं होतं. पुन्हा एकदा खेळाकडे येऊयात. धावसंख्या किती झाली सर आता? धावसंख्या 31 आहे. 6 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे. पाहूयात. नितीन नाना इथे स्ट्राईक वरती आहेत. काय होणार? पहिला बॉल यावेळेस मात्र वाईट काय येणार आहे निर्णय? वाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. सर मॅच बनलेली आहे आणि आता नितीन नानांची बॅट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे. अपेक्षा नानांना पूर्ण कराव्या लागणार आहेत. काय होणार सर मॅच मध्ये? 6 चेंडू 12 धावा असं समीकरण असताना एक महत्वाच्या वेळी एक वाईट बॉल येतोय. शॉर्ट पिच चेंडू आता कदाचित त्याचा समाचार घेता आला असता, परंतु एक अवांतर धाव मिळाली. 6 चेंडू आणि 11 धावा. पाहूयात. हा चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा अवांतर एक धाव मिळते आणि पुन्हा समीकरण बदलतंय. 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 2 सलग चेंडू त्या ठिकाणी वाईट टाकले जात आहेत महत्वाच्या वेळी आणि हाच तो दबाव. ज्यावेळी तुम्हाला डू ऑर डायची कंडिशन आहे, या स्पर्धेमधलं तुमचं आव्हान टिकून ठेवायचं आहे आणि नक्कीच युवा संघाच्या दृष्टीने या 2 धावा निश्चित महत्वाचे आहेत. या ठिकाणी गोलंदाजी जी केली जाते ती शब्बीर याच्याकडून गोलंदाजी केली जाते. फलंदाजीमध्ये अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. सामना 6 चेंडू आणि 10 धावा. शब्बीर राईट आर्म ओव्हर द विकेट. नानासाठी पुढचा चेंडू. यावेळी हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं एक ही धाव आत्ताची पूर्ण करतायत. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेनं धावसंख्या बदलते. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव मिळते आणि या धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या मला वाटतं आता 34 धावांवर पोहोचते. समीकरणाकडे येऊयात. 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आणि आता अक्षय पेटे. आणि ही पण एक महत्वाचं आहे की नानाला एक ज्यावेळी चेंडू आपल्या बॅटवर व्यवस्थित येत नाही, तो नॉन स्ट्राईकला गेला. अक्षय पेटेकडे जबाबदारी सोपवली की अक्षय तुला हा सामना संपवायचा आहे. पाठीमागे 2 षटकार चांगले मारले आहेत, परंतु सामना मात्र संपवणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. शब्बीर गोलंदाजीसाठी होतो. एक रंगतदार अशा पद्धतीचा अवस्था आपण पाहतोय. सामन्याचा आनंद घेताना माडेकर प्रेक्षक दिसतोय. तुडुंब भरलेलं हे सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेचं मैदान आणि शब्बीर राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षयसाठी. 5 चेंडू आणि 9 धावा. पाहूयात काय होणार. शब्बीर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूवर चेंडू टोलावला. अतिशय सुरेख पटका चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा शांती कुमार त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी ही दुसरी धाव मिळते. अगदी यष्ट्यांच्या जवळ आहेत. तिथून फक्त चेंडू टाकायचा, तिथून पण सर चेंडू यष्ट्यांवर गेला नाही. लक असं म्हणतो आपण त्याला, परंतु या ठिकाणी निश्चित कौतुक केलं पाहिजे शांती कुमार याचं. शांती कुमार सर यानं पाठीमागचा पण एक चौकार अडवला होता. त्यावेळी पण 2 धावा अडवल्या आणि आत्ताच्या पण 2 धावा. म्हणजे तुम्ही त्या 4 धावा जमवल्यासारखं आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शब्बीर याचं, सॉरी शांती कुमार याचं. परंतु शब्बीर आत्ताच्या या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी वाढते धावसंख्या. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 7 धावा. सामना जिंकण्याचं समीकरण पाहायचंय. अक्षय पेटे चांगली फलंदाजी करतोय त्या ठिकाणी. तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला शब्बीर याच्याकडून पाहायला मिळते. शब्बीर यावेळी या चेंडूवर चेंडू टोलावलाय. पाहायचं चेंडू जातोय सीमारेषेकडे सरळ. 4 धावांसाठी जाताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण. अगदी क्षणभर वाटलं की चेंडू पुन्हा सीमारेषेबाहेर गेलाय, परंतु शब्बीर शांतिकुमार त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक क्षणभर वाटलं की चेंडू सीमारेषा पार गेला काय की, परंतु अगदी जबरदस्त शांतिकुमार त्या ठिकाणी अगदी शांतपणे जातोय आणि चेंडू अडवतोय असं म्हणायला हरकत नाही. सामन्याचं समीकरण पुन्हा बदलतंय. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे आणि काही प्रेक्षक जे थोडेसे लोळून सामना बघत होते ते सर ते आता उठून बसलेले आहेत. आणि आरिफ सर आता थोडेसे खुर्चीवरून उठण्याचा Yes, yes. प्रयत्न करतायत. त्यांची हालचाल सुरू झाली. पण रंगतदार सामना आहे सर. 3 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा अक्षय पेटे 2 सलग चेंडूवर 4 धावा जमवल्यात. महत्वाचे धावा आहेत या, परंतु महत्वाच्या धावा त्या ठिकाणी शांतिकुमार अडवतोय. 6 धावा त्यानं सर आतापर्यंत नक्कीच वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा शब्बीर आणि हा चेंडू टोलवला. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय. चेंडू अडवतो. 1 धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज धावतायत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी गोलंदाज शब्बीर पुन्हा एकदा त्या ठिकाणी
थ्रो कनेक्ट करू शकत नाही. अगदी सर यष्ट्यावर राहिलेला आहे. नानांचं कौतुक करावं लागेल सर खरंच. प्रत्येक बॉलवरती 2 धावा आणि नक्कीच थकलेले दोन्ही कारण सोपं नाहीये. प्रॅक्टिस सुद्धा नाहीये आणि तरी सुद्धा 2-2 धावा घेणं मात्र सर तुम्ही पाहता इथे खरं तर. समीकरण सर काशीद सर 2 बॉल आणि 3 धावा. काय होणार मॅचमध्ये? कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. आता मॅच बनली आहे. 2 बॉल करायचे सर 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजीसाठी तयार पुन्हा एकदा अतिशय रंगतदार अशा अवस्थेमधला हा सामना डू ऑर डाय पद्धती कंडिशन दोघांनाही. शब्बीर याचा हा चेंडू या ठिकाणी पाहायचंय त्या ठिकाणी मला वाटतं चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि मिस होतोय या ठिकाणी. आणि आता समीकरण बदलतंय सर. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना बरोबरीत सोडवण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. आणि जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर त्या ठिकाणी खेळू जाणार याची ही नोंद दोन्ही संघांच्या कर्णधाराने घ्यायची. रिव्ह्यू घेतलेला आहे त्या ठिकाणी. एक महत्वाचा रिव्ह्यू असणार आहे सर त्या ठिकाणी. मला वाटतं मोहित सर आणि आता 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 2 धावा 3 धावा जमवायच्या तत्पूर्वी वाईटचा रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जातोय. मोहित सर आणि मला वाटतं प्रवीण सर त्या ठिकाणी पाहतायत. स्वतः प्रवीण घुले सर त्या ठिकाणी पाहतायत की आत्ताचा आणि महत्वाचा असणारा हा डिसिजन कदाचित सामन्याला दिशा देणार ठरू शकेल. परंतु एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी टाकला होता. कंदर टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या कंदर टीम. आणि या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असा इशारा पंचांकडून येतोय. पंचांचं निश्चित कौतुक केलं पाहिजे. खरं तर बऱ्याच जणांना हा वाटला असावा की हा चेंडू वाईड आहे का सर. तर तो शफल झाले होते फलंदाज आपण पाहिला असेल की ऑफस्टमच्या बाहेर अगोदर येऊन थांबले होते. आणि एक योग्य अशा पद्धतीचं डिसिजन म्हणता येईल. आणि ही या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की अगदी निपक्षपातीपणे सर्व स्पर्धा आपण पुढे घेऊन जातोय. त्याच्यामध्ये रिव्ह्यू संपलेला आहे आता युवा संघाचा. 1 चेंडू आणि 3 धावा. काय होणार सगळ्यांना उत्कंठा या ठिकाणी. 2 धावांनी सामन्यामध्ये आणि खालचा फलंदाज त्या ठिकाणी रिटायर हर्ट होऊन बाद होऊन तंबूत परतलाय. रिटायर्ड आउट. येस रिटायर्ड आउट या ठिकाणी फलंदाज घोषित करतोय. तर हा नियम आहे घेता येऊ शकतो. दोन्ही पंच आहेत त्याकडे पंचांनी निर्णय दिलेला आहे. काशीद सर आहेत या ठिकाणी. तर अगदी आपण नियमांच्या बाबतीत बिनधास्त राहावा. अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी खेळ करत आहात. नक्कीच आपलं सगळ्यांचं कौतुक. परंतु 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे. अक्षय पेटे त्या ठिकाणी तयार आहे. शब्बीर एक महत्वाचा चेंडू असणार आहे. या स्पर्धेमधील आव्हान कोणाचं जिवंत राहणार. गोलंदाज की फलंदाज वर ठरणार. शब्बीर राईट आर्म ओव्हर विकेट अक्षयसाठी. या चेंडूवर चेंडू टोलवला. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धावा आरामात मिळणार आहे. दुसरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज वेगाने धावतायत. काय होणार काय होणार आणि फलंदाज धावबाद. आणि अगदी 2 धावांनी हा सामना 1 धावेने हा सामना या ठिकाणी जिंकला जातोय तो पिंपळनेर संघानं. काय खेळाची जादू आहे सर. काय खेळाचा करिश्मा आहे. आणि हा क्रिकेट का इतका लोकप्रिय आहे. प्रत्येक चेंडू बरोबर वाढणारी उत्सुकता. प्रत्येक चेंडू बरोबर वाढणारी धडधड. आणि शेवटी ऍट द एंड ऑफ द डे असं किंवा एंड ऑफ द प्ले असं म्हणता येईल सर. सामना या ठिकाणी पिंपळनेर संघ जिंकतोय. पिंपळनेर चला लवकर टॉससाठी या. पिंपळनेर एक खेळाडू पाठवा टॉससाठी लगेच. आलेत चला का? शब्बीर शांतिकुमार कोण आहे चला. चला फास्ट चला फास्ट. काय